भक्ती सन्मानी पूजिला, भक्ती सन्मानी पूजिला, भक्ती सन्मानी पूजिला, देव घराला भक्ती सन्मानी पूजिला, भक्ती सन्मानी पूजिला, देव घराला भक्ती सन्मानी पूजिला, भक्ती सन्मानी पूजिला, भक्ती सन्मानी पूजिला, देव घराला भक्ती सन्मानी पूजिला, भक्ती सन्मानी पूजिला, भक्ती सन्मानी पूजिला. पाहून रंगते संत द्विजवृंदे शोभते, संत द्विजवृंदे शोभते, संत द्विजवृंदे शोभते. पुढे आरंभणी कथा मुक्तामाळा गंधाक्षता, मुक्तामाळा गंधाक्षता, मुक्तामाळा गंधाक्षता. पुढे आरंभणी कथा मुक्तामाळा गंधाक्षता, मुक्तामाळा गंधाक्षता, मुक्तामाळा गंधाक्षता.
पूजिला भक्ती सन्मानी पूजिला भक्ती सन्मानी पूजिला निरामने ब्रह्मानंदे निरामने ब्रह्मानंदे नाचदेव भयता आनंदे नाचदेव भयता आनंदे भक्ती सन्मान पूजला विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमा विठोबार घुमाई विठोबार घुमाई समजले विठोबार घुमाई भोकार घुमाई हरे हरि भोकार घुमाई हरे हरि भोकार घुमाई भोकार घुमाई ठोका 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 टाळ्या वाजव एकदा टाळ्या पकवान टाळ टाळ टाळ्या मागले आवाज येत नाही समजा टाळ्या नाही जोऱ्यात अरे जोऱ्यात पकवान पकवान टाळ टाळ टाळ्या हो बा हो बा हो बा ओढते घेऊ ना हा बरोबर देव घराला देव घराला देव घराला देव घराला भक्ती सन्मानी पूजिला
देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला पाहुणे पंगती संत द्विज रुंदी शोभती पुढे आरंभुनी कथा बुक्का माळा गंधाक्षता निळा निळा म्हणे ब्रह्मानंदे नाचती उभयता आनंदे देव घरा आला भक्ती सन्माने पूजला पांडुरंगा करू प्रधान नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी आद्यत्रय जननी देवांची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्येचे अधिकरण याची वंदो श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारून आता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा कर्पूर गौरम करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन भवानी सहितं नमामि भवन भवानी सहितं नमामि भवन भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम मंगल मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सेवेलागी सेवक झालो नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे
नमामि देवी नर्मदे देवघराला भक्ती सन्माने पूजिला पाहुणेर पंगती संत द्विज हृदय शोभती. प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे एकमेव असलेले शिष्य आणि गुरु भक्त पिंपळनेर निवासी ज्यांचं जन्मस्थान शिरूर रामलिंग या ठिकाणी आहे, ज्यांच्या समाधी सोहळ्याकरता गेली 2 वर्ष आपल्या उर्डे गावातून समाधी सोहळ्याला पालखी सोहळा जातो. अशा असणाऱ्या संत निळोबाऱ्यांचे असलेल्या गाथेच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाऱ्यांचे असलेले एकनिष्ठ शिष्य संत निळोबाऱ्या महाराज 4 चरणांचा सुंदर असा अभंग प्रस्तुत प्राप्त समय निवडलेला आहे. प्रस्तुत अभंगामध्ये संत निळोबाऱ्या महाराज आपल्या सर्व सामान्य लोकांना त्या ठिकाणी सांगतात की बाबांनो, देव घरा आला भक्ती सन्माने पूजेला, त्या भगवान परमात्म्याचं येणं आमच्या घरी झालं. त्या भगवान परमात्म्याला घरी आल्यानंतर कशा प्रकारे पूजलं, कशा प्रकारे त्या भगवान परमात्म्याचं घर आमच्या आलं आणि आल्याच्या नंतर त्या भगवान परमात्म्याचा झालेला त्याच्या ठिकाणचा असलेला परिणाम त्या ठिकाणी निळोबारे या अभंगातून व्यक्त करतात. अभंगामध्ये प्रवेश करत असताना सर्वांना ज्ञात आहे, आपल्या या फंडवस्ती मातोश्री गणेश उत्सव मंडळ या उत्सवामध्ये आजच्या दिवशी, आजचा कितवा दिवस आहे? हा, 3रा का 2रा का 4था का 5वा? 4था दिवस गणपती बाप्पांचा आज उजडलेला आहे. आणि या 4थ्या दिवशी आपण दरवर्षीप्रमाणे 1 दिवस गावांना हरिनामाला देतो. तसं प्रत्येक मंडळात नाही देत, पण आपल्या मंडळाचा त्या ठिकाणी आदर्श मानावा लागेल. मागची पुढे बघा, नाही तर डांबरीतून पुढे या, गाड्यांना जायला अडचण नको. चला पुढे सरा थोडीशी, निलेश पण चला पुढे या, कागदाव बसा पुढं, चला उठा, नाही तर कीर्तन मग संपन. चला या पुढे या, राहुल पण चला, विष्णू आप्पा पुढे या. तुम्हाला तर टाळच घ्या सांगितले जातं, तुमची पोरं पाठवलं तुम्ही या पुढं. चला थोडं आप्पा पुढे या तुम्ही, चला या, मला सगळ्यांची नाव माहिती या, चला पटकीने पुढं. अध्यक्ष खाली बसा, ही जी वरची बाकडे बसले सगळी खाली बसा, कीर्तनाला वरती बसू नये, चला नियम असतो. चला पण उठा, पटकीने उठा, चला बसलेली वरती बाकड्यावरती बसा पटकीने. सालाबादप्रमाणे चालू असलेल्या 4थ्या वर्षामध्ये आज 4थ्या दिवशी, बरोबर 4थं वर्ष 4था दिवस, 4च ताळकरी आणि 4 अजून काय काय तुम्ही ते शोधा. अशा पद्धतीने असलेला 4 चरणाचा अभंग प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाच्या चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा वक्त्याचा कर्तव्य असतं काहीतरी परिहार द्यावा. कशी निमित्त कीर्तन ठेवले का, रोजच होणार आहे का, आजच आहे का, मागं कधी झालं होतं का, रोज उद्यापासून तेचे का, आम्ही यायला नको, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला थोडस कल्पना देतो. 4था दिवस आहे, 4थं वर्ष आहे, गणपती बाप्पांचं येणं आहे. आणि या गणपतीच्या बाप्पांच्या येण्यानं आपल्या सर्व तरुण मंडळांनी एक विनंती केली की महाराज तुम्ही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी ह्याही वर्षी कीर्तन करा. मग त्या पद्धतीने आजचं हे कीर्तन आहे. आणि कीर्तन आता वाजल्या जवळजवळ 9. आता तुम्ही किती वेळ करायचं सांगा, 4 वाजेपर्यंत करायचं का 5 वाजेपर्यंत करायचं? हसू नका, लाजू नका, एवढं वेळ करायचं नाही. कारण मी दमले काल बाजरी काढून तुम्ही दूध काढून दमले. तुम्हाला एक काम 10 वाजेपर्यंत त्या निलेश पांडेंनी सांगितलं 10 वाजेपर्यंत कीर्तन होईल. 1 तासभरात आपल्याला कीर्तनाचं चिंतन पाहिजे. पण तासभरामध्ये जर तुम्ही इकडं वळवळ केली, इकडून गाडी आली, तिकडं पाहिलं, मोबाईल काढला, तर कीर्तन त्या ठिकाणी मी 5 मिनिटात संपवीन, नाही तर मग 11 नाही तर 12 वाजवीन. हा नाही तुम्ही वळवळ केली तर मग कीर्तन मी लांबवीन. हा 1 तासभर फक्त कीर्तन ऐका. कारण मला आमचे मास्तर म्हणले की कीर्तन का ठेवले, म्हणलं आमच्या लोकांना त्याचीच गरज असते. ते म्हणले भजन ठेवायचं, म्हणलं भजनाची गरज आमच्या लोकांना नाही. तुम्ही जर इथं आमच्या फंटाच्या वस्तीमध्ये जर गप्पा मारायला बसले तर तुम्हाला बोलून देणार नाही आमची माणसं. हे आमचा इतिहास आहे, ते पहिल्यापासून आतापर्यंत नाही. मग आमच्या लोकांना कथा ऐकूशी वाटते, करू कथा कीर्तन, कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. आमच्या लोकांना माहिती महाराज भजनापेक्षा आम्हाला जास्त कथा आवडतात. मग कथा आपल्या जीवनाला उद्धार करण्यासाठी आणि त्या विशिष्ट सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता मायबाप ती कथा आहे, ती कीर्तन आहे.
ते प्रवचन आहे. मग अशा माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी त्या भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचायचे. त्या अभंगाचा प्रोसेस स्वामी जो कीर्तनाचा अभंग घेतलाय त्या अभंगामध्ये प्रत्येक शब्दावरती, प्रत्येक विषयावरती, प्रत्येक प्रश्नावरती आपल्याला त्या ठिकाणी चिंतन पाहायचे. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या. पोरं तुम्ही वळवळ केली का माझं चिंतन बाजूला जाते. काहीच वळवळ करू नका. बारकाल्या पोरांनी बसू द्या. इकडे बघा फक्त. सगळ्यांनी हातवर करा एकदा बरं. फ्रेश मध्ये करा खाली. भजन चालू असताना फक्त टाळे वाजवायची. इकडे तिकडे बघायचं नाही. माझं 5-5 मिनिटं तुम्ही वाया घालू नका. लक्षात घ्या. प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला संत निळोबाराय महाराज सांगतात की तो भगवान परमात्मा आमच्या घरी आला, देवघरा आला, भक्ती सन्माने पूजिला. तो भगवान परमात्मा आमच्या घरी आला. त्या भगवान परमात्म्याला आम्ही भक्ती आणि सन्मान पूजलं. पाहुणे पंगती संत द्विज वृंदेशोपती. पाहुण्यांसारखे जे भगवान परमात्मा आमच्या घरी आले. संत द्विज वृंदाप्रमाणे त्या ठिकाणी शोभले. संत येतात असे मुंग्यासारखे, बकरासारखे कसेही पळत नाहीत. संत येतात, शिस्तीत येतात. वारीची शिस्त असते, दिंडीची शिस्त असते. आमची निळोबारायची सोहळ्याची शिस्त तुम्ही दुरून बघितली. जवळून अजून कोणी जास्त आलेले नाही, पण आता जवळून पहा. आणि या वर्षी तर नक्कीच पहा, कारण एक आदर्शवत तो सोहळा आपल्या ठिकाणी होणार आहे. असं मला थोडं लांब जाता येणार नाही. चिंतनाच्या द्वारे मी लांब जाणार नाही. लक्षात घ्या. पाहुणेर पंगती मी इथून दूर गेलो तर संत द्विज वृंदी शोभती. संतांचं द्विज वृंद ती जी आहे ती शोभत आहे. म्हणून निळोबाराय सांगतात की संत येतात घरी, देवाप्रमाणे संत येतात. त्यांचं वृंद आम्हाला तिकडे आमच्या घरापुढे शोभतं. पाहुणेर पंगती संत द्विज वृंदी शोभती. पुढे आरंभोनी कथा बुक्का माळा गंधक्षता. संत तुमच्या घरी आल्याच्या नंतर ते कथा करतात. पुढे आरंभोनी कथा आरंभतात. बुक्का माळा गंधाक्षता त्यांच्या समोर त्या ठिकाणी दिसतं. पुढे आरंभोनी कथा बुक्का माळा गंधाक्षता. निळामने ब्रह्मानंदे नाचती उभयत आनंदी. निळोबाराय सांगतात की हा सर्व आनंद आमच्या समोर जेव्हा दिसतो तो ब्रह्मांडामध्ये हा आनंद कोठी नाहीये. तो निळोबाराय सांगतात भगवान परमात्मा घरी आले, संत घरी आले. पुढे कथा आरंभली आणि या सर्वांचा परिणाम त्या ठिकाणी सांगतात की निळामने ब्रह्मानंदे. ब्रह्मांडात जो आनंद नाही ती नाचता उभयता आनंदी. या उभय जन्मामध्ये त्या ठिकाणी तो नाचण्याचा आनंद भगवान परमात्मा आल्यानंतर, तो नाचण्याचा आनंद अंबिका मातेचं स्थान ओरडत आल्यानंतर, तो नाचण्याचा परमार्थ, तोच आनंद गणपती बाप्पा 10 दिवस आल्याच्या नंतर, तोच परमार्थ, तोच आनंद भक्ती सन्मानाने देवाला पूजल्यानंतर, तोच परमार्थ, तोच आनंद निळामने ब्रह्मानंदे. ब्रह्मांडात नसलेला आनंद भगवान परमात्मा आमच्या घरी आले, संत आमच्या घरी आले, भक्ती सन्मानाने पूजलं. पुढे कथा आरंभल्या. बुक्कामाळा गंधाक्षताचा परिणाम त्या ठिकाणी दिसून आला. एवढं सर्व काही करत असताना निळोबाराय सांगतात की हे सर्व काही करत असताना भगवान परमात्मा जेव्हा आमच्या घरी येतो त्यावेळेस हा आनंद तो ब्रह्मांडात नाही, तो आमच्या घरी आहे. ह्याच जन्मामध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं. विठ्ठल याप्रमाणे अभंगाचा अर्थ पाहत असताना आपण शब्दाशी अर्थ पाहिला. आपल्याला विस्तृत चिंतन पाहायचे. लक्षात घ्या, काही विशिष्ट गोष्टी असतात. लक्षात घ्या, माझं चिंतन थोडं तुम्हाला जड जाईल, पण जड जाऊन देणार नाही, तुम्हाला जांभाळी येणार नाही याची मी खात्री देतो. पहा, अभंगाचा चिंतन विस्तृत करत असताना देव हा शब्द मला पहिला तुम्हाला फोडून सांगावा लागेल. तसा फडकरी परंपरा अशी सांगते की तुम्ही ज्या संतांचा अभंग त्या ठिकाणी घेतलाय त्यांचा पहिला परिचय द्या, मला त्याप्रमाणे चालावं लागेल. 5-10 मिनिटं त्या ठिकाणी परिचय देतो. सगळ्यांना माहिती आहे आपण पुण्यवान शिरूर तालुक्यात राहतो. सर्वजण राहतात. तर कोणी खेड तालुक्यातले आमच्यासारखं नाही ना, कोणी इथं आंबेगाव तालुक्याचं नाही, कोणी वसून आलं इथं. हा, लक्षात घ्या, आमचा खेड तालुका पण शिरूर तालुका पण आम्ही दोन्ही गावचे वतनदार आहेत. लक्षात घ्या, शिरूर तालुक्यात असलेलं रामलिंग गाव हे आपल्या तालुक्याचं गाव सर्वांना ज्ञात आहे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं रामलिंग गाव आहे. वनवासाला जाताना प्रभू श्रीराम त्या ठिकाणी राहिले होते. त्यांनी त्या ठिकाणी रामलिंग देवाची असलेली ती मूर्ती स्थापन केलेली आहे. म्हणून रामलिंग असणारं क्षेत्र आहे. त्या ठिकाणी संत निळोबारायांचे आई वडील राहत होते. निळोबारायांचे वडील त्या ठिकाणी राहत असताना पुत्र संतान त्या ठिकाणी पोटी नव्हता. म्हणून त्या ठिकाणी महादेवाला विनंती केली, नीलकंठेश्वर भगवंताला विनंती केली की देवा आमच्या पुत्र दे ऐसा गोंडा त्याचा तेही लोकी झेंडा. नामदेव महाराजांच्या आई वडिलांनी जसं एक पुत्र मागितला तसं त्या ठिकाणी निळोबारायांच्या आई वडिलांनी निळोबारायांना भगवान परमात्म्याकडे मागितलं. नवसानी झालेले माझे संत निळोबाराय महाराज त्या ठिकाणी पुढे लहानाचे मोठे होऊ लागले. कीर्तनात लहानाचं मोठं पटपट होतं, थोडं समजून घ्या.
कीर्तनात निळोपारे मोठे मोठे होऊ लागले. पुढे भक्तीचा मार्ग त्यांच्या ठिकाणी भगवान शिवशंकराची भक्ती त्यांच्या समोर होती. पांडुरंगाच्या भक्तीचं थोडं वेळ लागू लागलं. पांडुरंगाची भक्ती त्या ठिकाणी अनुभवू लागले. ही भक्ती अनुभवत असताना आपला मुलगा मोठा होऊ लागलाय, पंढरपूरच्या वारीला जाऊ लागलाय. पंढरपूरची वारी करत असताना प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मला कोणीतरी मार्गदर्शक असावं, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मला कोणीतरी शिक्षक असावं, प्रत्येक व्यक्तीला वाटतं की मी दुधाचा व्यवसाय टाकलाय पण हा व्यवसाय करत असताना मला काही अडचणी येतात, त्याला कोणीतरी शिकवणार असावं, कोणतरी मार्गदर्शन दाखवणार असावं. अशा युक्तीप्रमाणे निळोबाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी वाटलं की आपल्याला कोणतरी सद्गुरू असावे. हे सद्गुरू कोण असावेत? योग्य परमार्थ करणारा, ज्या व्यक्तीचं द्वंद्व संपले असे व्यक्ती फक्त आमचे सद्गुरू असावे. असे फार थोडे व्यक्ती आहेत जे आपले सद्गुरू त्या ठिकाणी शोधतात. या सद्गुरूंच्या शोधानंतर पटापटा कीर्तनात त्यांनी ठिकाणी ते सद्गुरू शोधायला सुरुवात केली. कीर्तनात पटापटा गोष्टी होतात. सर्वांनी लक्षात घ्या, शेवटपर्यंत तीच लक्षात ठेवा. आणि निळोबारायांचं त्या ठिकाणी पंढरपूरला जाणं झालं. तपोनिधी नारायण महाराज पंढरपूरचे असणारे, देहूचे असणारे कोण आहेत हे लक्षात घ्या. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे असलेला एक मुलगा म्हणजे तपोनिधी नारायण महाराज, ज्यांनी अखंड आषाढी वारीचा पायी पालखी सोहळा त्या ठिकाणी चालू केला. याच्या अगोदर पायी वारीचा सोहळा नव्हता. सर्वात आधी जी वारी केली ती माझ्या भगवान शिवशंकराने पांडुरंग परमात्म्याची पंढरपूरची वारी केलेली आहे. पण सगळ्यात महत्वाचं तपोनिधी नारायण महाराजांनी जी वारी केली हे लक्षात घ्या. तपोनिधी नारायण महाराजांची आजही तुम्ही बघा, माझं स्टेटमेंट होतं, सर्वांनी स्टेटसला पाहिलं असेल किंवा नसेल पाहिलं, लक्षात घ्या की आजही तुमच्या आषाढी वारीमध्ये ज्या तुकोबारायांच्या सोहळ्यात जे चालणारे भाविक आहेत त्यांना पण माहिती नसेल, पण मी या वर्षी तो आवाज उठवला, सगळ्यांना ते ज्ञात करून दिलं. तुमच्या तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये जो पालखी रथ आहे त्या पालखी रथामध्ये 2 पादुका आहेत. तुम्हाला माहित नाही, मला माहिती आहेत. वरची जी चांदीची पादुका आहे ती तुकोबारायांची पादुका आहे आणि चांदीच्या पादुकांच्या खालच्या बाजूला जी पादुका आहे ती पंचधातूची पादुका संत ज्ञानेश्वर माऊलींची पादुका आहे. ह्या जो 2 पादुका आहेत तपोनिधी नारायण महाराज एक गळ्यात अडकवायचे, एक डोक्यावर ठेवायचे आणि त्या ठिकाणी देहूवरून आळंदीवरून पंढरपूरला जायचे. लोक प्रश्न विचारू लागले, हे 2 पादुका कोणाच्या आहेत? तुम्ही लक्षात घ्या, तुमचं ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. अशा पद्धतीचं भजन कसं तयार झालं हे पण लक्षात घ्या. ज्ञानोबा तुकाराम भजन कसं झालं तयार? का कुणी असंच उठून सुटून केलंय गणपती बाप्पा मोरया? त्याला सुद्धा पुढे प्रमाण देऊन जातो तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया कसं काय झालं? ज्ञानोबा तुकाराम हे भजन जे आहे, या भजनाचे जे कर्ते आहेत, भजनाचे जे निर्माते आहेत ते तपोनिधी नारायण महाराज तुकोबारायांचा मुलगा, ज्यांनी आषाढी वारीचा सोहळा चालू केला. काही दिवसांनी तो सोहळा अलग झाला. त्याची कारण अनेक आहेत, सांगून जातो, मला कोणची शंका तुमच्या मागे ठेवीत नाही. आषाढी वारीचा सोहळा वाढत लागला. आनंदीचे फडकरी निर्माण होऊ लागले, देहूचे फडकरी निर्माण होऊ लागले. आजही 2 बाया, 2 कुत्री, 2 बुवा एकत्र आले का त्यांचं जमत नाही, हे लक्षात घ्या. ती जुन्यापासून आलेली परंपरा आहे. 2 कुत्री, 2 बाया, 2 बुवा. आमच्या वय येतो तुम्ही नाही तर माझं आमच्या वयात कुत्र्यावर नाही गेली, कुत्रे पण सांगतो, त्यांचं जमत नाही. हा शास्त्राने दिलेला नियम आहे. म्हणून त्या ठिकाणी आळंदीची पंढरपूरची वारी ती वादाने तयार झालेली नाही. त्याचं कारण असं आहे की लोक वाढू लागली, लोकांचा समज वाढू लागला, समाज वाढू लागला. मग आज या वर्षी माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये 4 ते 5 लाख पब्लिक होतं. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या सोहळ्यात 2-2.5 लाख पब्लिक होतं. एवढे सोहळ्यातले लोक चालणार कशी, मार्गाने चालणार कशी, सगळ्यांची सोय व्हावी याकरिता पोरांनो बडबड न करू. यासाठी त्या ठिकाणी आषाढी वारीचा सोहळा जो आहे तो माऊली ज्ञानोबारायांचा सासोड मार्गे लोणंदवरून पुढे घेतला आणि माझ्या माऊली जगद्गुरु तुकोबारायांचा असलेला सोहळा त्या ठिकाणी सासोडवरून पुढे बारामती इंदापूर साईडने पुढे अकलूज पुढून पुढे सरळ पुढे त्या ठिकाणी घेतला. अशा पद्धतीचा असलेला सोहळा वाढू लागला. पुढे सर्वांना माहिती आहे की पुढे आल्यावरती वाखरीला सगळ्या पालख्या भाकरी खायला येतात. हे तर सगळ्यांना माहिती का नाही? त्या ठिकाणी सगळ्या संतांचे सोडे वाखरीला त्या ठिकाणी भाकरी खायला येतात. अशा पद्धतीनं सांगितलं. आषाढी वारीचा सोहळा तपोनिधी नारायण महाराज कोण होते? ज्यांनी आषाढी वारीचा सोहळा चालू केला. अशा महात्म्याची भेट माझ्या संत निळोबारायांची झाली आणि त्यांना वाटले की आता आपल्याला अशा संतांना त्या ठिकाणी सद्गुरू मानावं. परंतु त्या ठिकाणी तपोनिधी महाराजांनी सांगितले ही आमच्या वडिलांची परंपरा आहे. मग एखाद्याला वाटतं कडे तिकडे शिक्षक जाण्यापेक्षा मुख्याध्यापक गेलं तर आपलं काम पटकन होतं. तसं मुख्याध्यापक माझे जगद्गुरु तुकोबारा आहेत. तुकोबारायांकडे त्या ठिकाणी निळोबारा आहे. जाण्याच्या अगोदर जाऊ शकले नाही त्याचं कारण आहे आज आपल्याकडे ती व्यक्ती नाहीये, पण त्या व्यक्तीचा गाथा म्हणून शिल्लक आहे. तर तुकोबारापर्यंत जायचं कसं
तर तुकोबारायांच्या काळात आणि निळोबारायांच्या काळात 50 ते 60 वर्षाचा फरक त्या ठिकाणी शास्त्र सांगतं, नियम सांगतो. आणि तुकोबारायांना प्रत्यक्षात भेटायचं कसं, निळोबारायांपुढे प्रश्न पडला, सगळ्यांना माहिती आहे. थोडं पटपट सांगू जातो, कीर्तनात पटपट सांगावं लागतं, कारण तुमच्या जांभळ्या चालू व्हायला नको. निळोबारायांना वाटलं की आता आपल्या गुरूंना भेटावं, गुरूंची परंपरा, गुरूंची त्या ठिकाणी सानिध्य मिळवावं. देवघराला भक्ती सन्माने पूजेला, तो भक्तीला सन्मानाने पूजण्याकरता तो भगवान परमात्मा या शरीरामध्ये येणं फार महत्वाचं. याकरिता ठिकाणी निळोबारायांची असलेली भक्ती वाढत गेली. आता तुकोबारायांना भेटायची, पण तुकोबारायांचं वैकुंठ गमन 16 उरकून गेलाय. 50 वर्ष त्या गोष्टीला झालेत. आता निळोबारायांना भेटायचं, निळोबारायांनी तुकोबारायांना भेटायचं कसं. मग त्या ठिकाणी त्यांनी आता जसं मनोज जरांगेंचं भाषण, आता त्या ठिकाणी त्यांचा अमर ऑपरेशन त्या ठिकाणी चालू आहे, तसं सरकारशी भांडावं लागतं, तसं आमच्या पांडुरंगाशी भांडावं लागतं की देवा आम्हाला तेच पाहिजे, संत सांगतात आम्हाला तेच द्या, दुसरं काही देऊ नका. त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील की तुम्हाला तेच पाहिजे, त्यासाठी संत त्या ठिकाणी अट्टहास करतात. आणेलाही रूपाबळे करुणी खळे हरिदासी, ते संत त्या ठिकाणी खरे खळे करतात हरिदासांचं सारखं, आणि त्या ठिकाणी विनंती करतात देवा आम्हाला आमच्या सद्गुरूंची प्राप्ती त्या ठिकाणी हवी आहे. त्याप्रमाणे निळोबारायांनी धरणं धरलं, आणि ते कुठं धरलं त्याची जागा सुद्धा सांगतो. तुम्ही जर पण देहूला गेले तर नांदुरकीचं झाड आहे, जसं तुमच्याकडे नांदुरकीचं झाड होत आहे का अजून आहे, तसं नांदुरकीचं झाड त्या ठिकाणी देहूला आहे, ज्या ठिकाणाहून तुकोबाराय त्या ठिकाणी वैकुंठाला गेले. अशा असणाऱ्या जागेमध्ये त्या ठिकाणी निळोबारायांनी धरणं मांडलं. 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, कीर्तनात पटापटा दिवस गेले. 22वा दिवस ओलांडला, आणि 22व्या दिवशी त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला दया आली, आणि दया आल्याच्या नंतर त्या ठिकाणी 9:15 वाजले. पांडुरंग परमात्मा 22व्या दिवशी त्या ठिकाणी हजर झाले, आणि निळोबारायांनी सांगितलं निळोबाराय तुम्हाला काय पाहिजे. त्या ठिकाणी निळोबारायांनी डोळे उघडून पाहिले, आणि पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी पाहिलं. देवा तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं नाही, मला पाहिजे माझ्या गुरूंची भक्ती आहे. तुकाराम 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 तुझ लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासी का देवा. हे पांडुरंग परमात्मा, आम्ही ज्या आमच्या सद्गुरूंना बोलावतोय अशा सद्गुरूंची भेट आम्हाला त्या ठिकाणी हवी आहे. तुकोबारायांचं आम्ही त्या ठिकाणी भजन करतोय. आम्हाला आमच्या स्वामी जीवनदाबाई गेले तिकडे पाहू नका, इकडे बघा. आमच्या गुरूंची भेट त्या ठिकाणी हवी आहे. 9:15 वाजले, 10 वाजता सांगितले संपवायची, पण देवा तुम्ही का आल्यात. प्रार्थना वाचून आलासी का, तुझ लागी येते बोलाविले कोणी, प्रार्थना वाचून आलासी का. देवा तुला मी बोलावलेला नाही. मी तुकोबारायांचा गजर त्या ठिकाणी टाळे वाजून केला, इकडे तिकडे न बघता जांभळ्या न देता केला. देवा तुम्ही आलात, मला सद्गुरूंची भक्ती हवी आहे. इतिहासामध्ये संत मांदियाळीमध्ये भगवान परमात्म्याची अचानक त्या ठिकाणी प्राप्ती होणारे पहिले संत आहेत. या व्यतिरिक्त कोणतेही संत नाही ज्यांना अचानक त्या ठिकाणी देव भेटला. कोणतरी सद्गुरू भेटलं, कोणतरी संतांची प्राप्ती होते. मग संत त्या ठिकाणी हाताला धरून सांगतात की बाबा देवाकडं असं आपण जायचं, देवाकडे आपण असं जायचं, 8:15 वाजून द्यायचे नाही, आरतीला पटकन टायमात यायचं, देवाकडे कसं जायचं हे संत सांगतात. आपल्याला 8:15ला आवाज द्यायचा तर आपण 8:30ला येतो. या अर्थासाठी मी माझ्या आई वडिलांना 8:45लाच हजर केलंय. 8ला आरती करायची, 8ला आरती करायची, हे करून घ्या. नियमाला बंधनं फार असतात, आपल्याकडे खूप वेळ आहे अशी बंधनं नसतात. परत तुम्ही कंटाळता, आणि कीर्तन थोडं जड गेलं का तुमचं, एक तर कीर्तनाचा आधी जास्त लोकांचा संबंध नसल्यामुळं थोडं मला कीर्तन थोडं सॉफ्टली करावं लागते, तुम्हाला समजा अशा बाबतीमध्ये. म्हणून निळोबारायांच्या जीवनामध्ये देखील पांडुरंग परमात्मा आले. 22 दिवस उपोषण केलं मनोज जरांगे सारखं निळोबारायांनी. 22 दिवस अन्नाचा कण नाही, पण देवाची प्राप्ती करत असताना आम्हाला संतांची प्राप्ती करायची, आम्हाला आमच्या सद्गुरूंची प्राप्ती करायची, पण देवाची प्राप्ती झाली. 22व्या दिवशी त्या ठिकाणी तुकोबारायांना
येण्यासाठी त्या ठिकाणी प्रबळ व्हावं लागलं. पांडुरंगाची असलेली भक्ती त्या ठिकाणी प्रबळ होती, पण निळोबाऱ्यांना मात्र सद्गुरूंची भक्ती हवी होती. पटापटा सांगून जातो. एक 2 दिवस गेले. 24वा 25वा दिवस ओलांडत 9:20 झाले आणि 42वा दिवस त्या ठिकाणी ओलांडला. आणि पांडुरंग परमात्म्याने त्या ठिकाणी सांगितलं की तुकोबाराय तुम्हाला आता जावं लागल. आणि 42 दिवस पहिल्यांदाच एवढं उपोषण त्या ठिकाणी करणारे एकमेव संत माझे संत निळोबाराय महाराज आहेत. त्यांनी त्या ठिकाणी 42 दिवसाचं उपोषण केलं आणि तुकोयाचा धावा करीत असे तुकया स्वामी भेटावे वयासी आले. ते असणारे स्वामी निळोबारांना भेटून आले. हा झाला निळोबारांचा इथपर्यंतचा इतिहास. आता निळोबाराय कोण तुम्हाला सर्वांना कळाले. मग पुढच्या वर्षी येणार आहे का? कोणी कोणी येणार आहे? हात वर करा एकदा, मला कळलं तुम्ही कोण कोण येणार आहे. अरे हात वर करायला काय होते, बघू काय असेल ते होईल. कुठे बबन पण हात वर करा. बैल धरायला तरी या बाबा नाही टाळ घ्यायचे. तर आप्पा कुठे गेले? येऊस ना आप्पा, हात वर कर दोन हात. हा अहो तुमची मंडळी आली, तुम्ही येईन बघा बरं ते कुठं बसलेत मला ते सांगा. एक नंबर भजन आमच्या आता बीबीताई माग बसले, त्यांना माहिती कसं भजन ते. सगळे वारकऱ्यांनी आमचा 16 अनुभवला आणि यंदा चांगल्यापैकी अनुभवणार आहे. तुम्हाला यंदा मस्तपैकी 16 पाहायला मिळेल. दरवर्षीप्रमाणे आपला तो 16 आहे. आता त्याची थोडीशी तुम्हाला उद्देश शेवट सांगून जाईल. निळोबाऱ्या सर्वांना कळाले. फडकाराच्या नियमाप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला निळोबाऱ्यांच्या जीवनाचा अर्थ सांगितला. निळोबाऱ्याची कथा थोडक्यात तुम्हाला फास्ट मध्ये सांगितली. आता माझ्या अभंगात मी प्रवेश करतो. मला सर तुम्ही एवढं वेळ काय चाललो होतं? एवढं वेळ चाललो होतो तुमच्या आमच्या गप्पा. एवढे वेळ चाललो होतो निळोबाऱ्यांचा असलेला परिचय. एवढे वेळ चाललो होतो तुम्हाला कीर्तनामध्ये प्रवेश करून देण्यासाठी, वाट मोकळी करून द्यायची. ज्याप्रमाणे तुम्हाला आंब्याचं झाड एक टणटणीच्या बागेमध्ये टणटणी झाडण्यासाठी तुम्हाला कोयता वापरावा लागतो. त्या ठिकाणी कोयता लागतो, तुमचा इळा लागतो. तसं त्याप्रमाणे त्या टणटण्या बाजूला आपण केल्यात. आता आंब्याच्या झाडावरती चढायचे. लाल पिकलेला, पिवळा पिकलेला केशरी आंबा आपल्याला ओढून खायचा आहे. आणि त्याच्यातून तो आंबा पहिला आंबा खात असताना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला शिरायचं आहे. लक्षात घ्या, या संतांना सगळ्यात जास्त देवापेक्षाही संतांची प्राप्ती मात्र चांगली वाटू लागली. सद्गुरूंची प्राप्ती आहे ती सर्वसामान्यपणे चांगली वाटू लागली, योग्य वाटू लागली. हा महत्वाचा मुद्दा. आता सगळ्यांना विचार एक प्रश्न पडेल, कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं माझं काम आहे. प्रश्न शंका तुमच्या पुढे मी मांडणार नाही. ते बाबा दम न झाला पुढे सर काय नको आवाज करू. माझं तू पार बंद केला तरी तिकडे रामभाऊ सुद्धा आवाज येईल. देव या शब्दाचा अर्थ सांगतो. लक्षात घ्या. अभंगाचा हे बघा ना, देवाचा अर्थ सांगतो. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडेल. एक 5 मिनिटं फक्त ऐका. थोडासा क्रिटिकल विषय तुम्हाला थोडस जड सांगतो. मी तुम्हाला हलक्यात मला न्यायला लागेल. सगळ्यात महत्वाचा देव हा सर्वांपुढे पडलेला प्रश्न आहे. हा बाबा देव कसा आहे? देव कुठे आहे? देव कशा प्रकारे? देव कशात आहे? कशा स्वरूपाचा नटलेला आहे? सगळ्यांना मी मागच्या वर्षी सांगितलं होतं. या वर्षी थोडी रिव्हिजन करायची म्हणून तोच आपण घेतला. आपण ए बाबा फोन ठेव, ठेव फोन, बऱ्या फोन ठेव. ए बाबा मी कुठं आलो होतो? जमलं गड्या, माझंही जमलं तुमच्याकडे. हा देव आलो का आपण टाळ्या वाजवायचं असे प्रश्न दिले पाहिजे. कीर्तन म्हणजे वेगळं काय नाही वाटलं पाहिजे. कीर्तन एक तुमच्यातलाच व्यक्ती वाटला पाहिजे. कीर्तन काही स्टेजवर नसतात. तुम्ही आम्ही राहिले लांब, तुम्ही राहिले तिकडे लांब. मला वाटतं आता तिथंच माईक आणून कीर्तन करावं तुमच्यात. लक्षात घ्या. देव मला सांगायचा होता. देव कुठे आहे? 5 प्रकारे सांगितला. देव कसा आहे? देव कशा स्वरूपाचा आहे? देव आता कुठे आहे? हा सगळ्यांना प्रश्न पडलाय. आता तुम्ही सर्वजण माझ्याकडे पाहताय आणि माझ्याकडे पाहता पाहता माझ्या मागे बघताय. काय बघताय? पोरं बघत असेल. पोरं नाही बघत. तुम्ही मागे मोठी असलेली सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कठेवरी ठेवणी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल
सर्वजण पाहताय गणेश गणपती बाप्पांची असलेली मूर्ती आहे. आता तुम्हाला मी त्या प्रश्नामध्ये नेतो एकदम ना बाबा, त्या प्रश्नामध्ये नेतो. हा गणपती बाप्पा